रोजच्या जेवणाची चव बदलली आहे. रोजच्या जेवणाची चव बदललेली मला आवडत नाही. मी मदत करायला तयार आहे ग केव्हा एका पायावर. त्याने फक्त म्हटलं पाहिजे मदतीची गरज आहे. 1 लाख म्हणाला तर 2 लाख दे. तुम्ही मोहिते सरांना सांगा, काही काळजी करू नका. आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे त्यांना. हे घे. हे काय? बिस्किट आहे सोन्याचं. तुमच्या उत्साहावर विरजण घालत नाही मी, पण वाटतं तितकं हे सगळं सोपं नाहीये. गुरुजी, मी नवा अनुभव घेईनच, पण तिथल्या नोकरशाहीला एक नवा अनुभव देईन. हाडाचा शिक्षक आहे मी, काही गोष्टी शिकवूनच येईन. हे फाईल घ्या. यात आत्तापर्यंतचा सगळा पत्रव्यवहार आहे. जाता जाता नीट वाचून घ्या. आणि एक गोष्ट, सागवेकर साहेबांना भेटाल तेव्हा त्यांना मी तुम्हाला पाठवलंय असं सांगू नका. पगारासंबंधीचा सगळा व्यवहार स्वतंत्रपणे तुम्ही पाहताय असं सांगा. गुरुजी, मला नाही कळलं. हे काय, मी तुम्हाला पाठवलंय असं त्यांना सांगितलं ना, तर ते निश्चिंत होतील आणि तुम्हाला म्हणतील मोहिते सरांना सांगा काळजी करू नका, सगळं काही सुरळीत होईल. आणि त्यावर आणखीनही सांगतील की मोहिते सरांना आमचा नमस्कार सांगा असं सांगून तुमची बोलवण करतील. ठीक आहे, येतो गुरुजी. या. ग्रँट आली नाही तर शिक्षकांचे पगार रखडणार. मी रोज फोन करतोय गेले कित्येक दिवस. घोडं कुठं अडतंय तेच कळत नाही. हॅलो, मयेकरांचं घर? मयेकरांचं घर? मयेकरच बोलतोय. आनंद, तुम्ही असं मध्येच कसं फोन केलात? आमच्या शिक्षकांच्या पगाराचा प्रॉब्लेम झालाय, त्यासाठी मला अर्जंट नागपूरला जावं लागणार आहे. बरं. 2-3 दिवस राहावं लागेल. आणि तुला एकटीला इथे ठेवून तिथे राहायचं म्हणजे? कळलं. माझी काळजी करू नका. शाळेचं काम महत्वाचं. आणि हो, प्लीज मोहिते सरांना माझ्या प्रकृतीचं कारण सांगू नका. हा, माझी तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. तर मी निश्चिंत राहीन. तुझी काळजी करू नका म्हटलं ना. इकडे मंदा आहे माझ्या बरोबर. अरे हो, विसरलोच. आणखीन एक विसरताय. तुमच्या कपड्यांचं काय? 2-3 दिवस तिकडे राहायचं म्हणजे? हो हो, हे बघ, त्यासाठी मी तुकारामला आता घरी पाठवतोय. त्याच्याकडे माझी बॅग दे आणि नागपूरला मी पोहोचलो की तुला लगेच फोन करतो. बरं. टेक केअर. ओके. काळजी घे. बाय. बाय. ये तो काय बोलला, वो आवाज कडून मोठा तुला. यालो का काय मी? ये काय ना बघ. हा मोठा नको करूस. राहू दे ना, तरी ओरडेल. नाही ओरडत. ओरडते ना सुन. गप्पे का ब्रो? येणं बघ. बाबा. केवढा आवाज हा? आणि वरती खॅख्या काय चाललंय? आवाज नाही पाहिजे, कळलं? सॉरी बाबा. बाबा पण प्लीज, आमचा फेवरेट प्रोग्राम आहे, प्लीज लाव. टीव्ही लावा चला म्हटलं ना. बाबा, दिस इज नॉट फेअर. अंदर आवाज खाली पहिला. बाबा, मला प्लीज टीव्ही बघू देत ना. प्लीज. हात तोडून टाके ना. टीव्ही बघतोय. काय झालंय? बरं झालं तू आलीस. केवढं जर टीव्ही लावलं होतं तरी बुंबा बुंब करते वरती खॅख्या करतात. मग काय करायचं तिने? सांगा ना.
काय घरात शांतता राहिलं असं काय करा. म्हणजे काय करू? कसा वेळ घालू मी माझा? पुस्तक वाच, आईला मदत कर कामामध्ये घरच्या. हे बघा, तुम्हाला घरात शांतता हवी आहे ना? हा, तुम्ही तुमचा आरडाओरडा बंद करा. काय म्हणाले? एक मिनिट, तुम्हाला काही ऐकू येत नाहीये का? मी जाते इथून बस. एवढं सुंदर पुस्तक हाती असताना दुसरं कशाला काही ऐकू येईल. मग पुस्तक बंद करा ते. नेहा, का म्हणून नाही मी दळणाला गप्पा बसायचं? गावगाव बोंबाबोंब कर. बाप माझा टीव्ही बघायला देत नाही. बाप माझा जा. अहो पुरे पुरे, तुम्ही जरा धनंजयाचाच आवाज ना. हो, मगासपासून येतोय. तेच तर सांगत होते तुम्हाला. एवढ्या मोठ्यानं भांडतायत. कशावरून भांडतायत? अहो नाही लावणार तिचा. वर जाऊन पाहून येतो. मला वाटतं तुम्ही वर जाऊ नका. जाऊ नको. अगं मोहित्यांच्या घरात एवढी आदळआपड, एवढं मोठमोठ्याने भांडण चाललंय. मी जाऊ नको. उद्या आजूबाजूचे येणारे जाणारे शेजारी बाजारी मला विचारतील काय चालू होतं तुमच्या घरात, काय उत्तर देणार आहे मी. आणि मोठा भाऊ या नात्यानं मला त्यांचं भांडण मिटवायला नको का? मी जाऊन. नवरा बायकोचं भांडण नाही ते काही नाही. मला असं वाटतं तुम्ही वर जाऊ नका. आणि मलाही. बाबा, मलाही असं वाटतं की तुम्ही जाऊ नये. कारण 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 काय कारण आहे अंतरा? तू काही केलं नाहीस ना? नाही बाबा, मी काही नाही केलं. अगं बोल की लवकर. बाबा, कारण काका नुसतेच बडबडत नाहीयेत. ते दारू पिऊन भांडतायत. अहो, मग तर तुम्ही अजिबात वर जाऊ नका. म्हणजे नवरा बायकोतलं भांडण वाद कुठल्या थराला पोचेल माहिती नाही आपल्याला. तुम्ही जाल त्यांना समजवायला, ते त्याचा वेगळाच अर्थ काढतील आणि तुम्हालाच काहीतरी ऐकवतील. नाही, तुम्ही वर जाऊ नका प्लीज. हॅलो. नमस्कार, आनंद बोलतोय. नमस्कार सर, बोला. काय चाललंय? काय नाही, आत्ताच जेवले, पुस्तक वाचत बसले होते. सर, आपल्या कामाचं कुठपर्यंत आलं? साहेबांची वाट बघत बसतो. एकतर मीटिंग सुरू असते किंवा मीटिंगसाठी कुठेतरी बाहेर गेलेले असतात. भेटतात तोपर्यंत संध्याकाळ झालेली असते. तुम्ही थांबा नाहीतर जा, त्यांना काही फरक पडत नाही. सर, तुम्ही असा निराशेचा सूर लावू नका. पगाराचा चेक घेऊन या आणि मारा त्या गायधनींच्या तोंडावर. सतत तुमच्या नावाने स्टाफ रूम मध्ये बोंबाबोंब करत असतात. कसं असतं ना सर, आपण काम यशस्वी व्हावं म्हणून देव पाण्यात ठेवतो. इथे उलटच चाललंय. तुमचं काम यशस्वी होऊ नये म्हणून यांनी देव पाण्यात ठेवलेत. त्यांच्याकडून तरी दुसरी काय अपेक्षा ठेवणार? बरं, मोहिते गुरुजींना सांगा, सागवेकर साहेब विचारत होते. बरं, ठेवू फोन. ओके, गुड नाईट. मलमली तारुण्य माझे तू पहाटे. पहाट संपली नाही वाटतं अजून. ऑफिसला जायचं नाही वाटतं अजून. ऑफिसला जाण्याच्या नेमक्या याच वेळेला तूही अशी समोर येतेस. मग मग काय होतं? मग बोलून दाखवू की? ईशा, मग माणसानी
वेळेवर ऑफिसला जावं आणि वेळेवर घरी यावं. वेळेवर जावं हे बरोबर आहे असं बरी, पण वेळेवर येणं खरंच नाही जमत. मग घरी मीटिंग आहे म्हणून घरी वेळेवर यावं. खूप चांगल्या मूडमध्ये आहेस. हो. लाडात येऊ नकोस, मग ऑफिसला जायला खूप उशीर होतो. बोला, काय मागणी आहे? मला आष्टीला जायचंय. तरीच काय कारण? कारण असं काहीच नाहीये. म्हणजे आता आईची आठवण यायला काय कारण लागतं का? मला खरंच आईची खूप आठवण येते म्हणून आष्टीला जायचंय, बाकी काहीच कारण नाही. आमची बहीण रुसून आली होती घरी. ती जाताना तुलाही वारं देऊन गेली बहुतेक. बरं, नाही जात मी. चला, खाली कामं पडलीत सगळी. तुम्हाला ऑफिसला निघायचं असेल ना? लगेच एवढं रुसायला हवं? मी रुसलेले नाहीये आणि मी माहेरी पण जात नाहीये. बर, ठीक आहे, जा माहेरी जा. आईला भेट, बाबांना भेट, आमच्या मेवणीला भेट. तिला सांग म्हणावं खूप आठवण येते तुझी. काय? नाही येते तुला? येते. आणि हवं तर 2 दिवस राहा. घ्या सगळ्या मागण्या एकाच रुसव्यामध्ये. हे बघा, मी रुसून जात नाहीये आणि तुम्हाला हवं असेल ना. मी खरंच मनापासून म्हणतोय, ये जाऊन ये. गाडी घेऊन जा, व्यवस्थित जा, व्यवस्थित परत या. 2-3 दिवस राहा, पण हे सगळं एका अटीवर. रोज सकाळी फोनवरून मला मलमली गाणं ऐकवायचं. प्रॉमिस? प्रॉमिस. दिवसभर मरमरून उभं राहून शिकवायचं आणि महिन्याच्या अखेरीला काय ऐकायचं? पगार मिळणार नाही. हो, कारण बाई नोट्स कसल्या काढताय? त्या नरसीवाडाने बिल दिल्यावर त्याला काही चिंचोके देणार आहात? पगार मिळणार नाही, लिहून घ्या. अहो गायधनी सर, तुम्ही काय काळजी करताय? मोहिते सर यावर काहीतरी तोडगा काढतीलच. हो, तुम्हाला काय प्रॉब्लेम नाहीये. हो, 2-3 महिने पगार झाला नाही ना तरी तुमचा सासरा भक्कम आहे. माझा सासरा काढताय आणि तुम्ही शिकवण्या घेऊन दुप्पट कमवताय, त्याचं काय काढू का? त्या काय चाललंय काय हे? अहो, शाळा आहे ही, आपण शिक्षक आहोत तिकडचे. शिक्षकांना काही संसार नसतो की काय? ते काय नाही, वेळच्या वेळी पगार मिळालाच पाहिजे. आणि यावर सगळ्यांचं एकमत आहे की नाही? नाही, पगार मिळायला पाहिजे गोष्ट खरी आहे. अहो, लग्न कार्य काढलंय घरामध्ये, पाहुण्यांची उठबस आहे, तेव्हा पगार मिळाला तर बरंच आहे. हे बाप, आपण सर्वांनी मिळून यावर काहीतरी तोडगा काढूया ना. आपण मोर्चा काढू, हवं तर निदर्शन करू, नाहीतर मोहिते सरांच्या घरी जाऊन उपोषणाला बसू. काही एक गरज नाहीये. बसा बसा. मी स्वतःच तुम्हाला भेटायला आलोय. बोला. बोला काय? तुम्ही बोलायचं.
आमचा पगार हवा एवढं एकच मागणं आहे बस. पगार मलाही हवाय गायदाने. मलाही घर आहे, मलाही संसार आहे. आमच्या घरात नुकतंच एक कार्य झालेलं आहे. पगार लवकर व्हावा म्हणून मयेकर सर नागपूरला गेलेले आहेत. ग्रँट लवकर सँक्शन व्हावी म्हणून खटपट करत आहेत. माझी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे, थोडी कळ सोसा, सगळं काही सुरळीत होईल. कोणाला काही विचारायचं आहे? पत्रावर 2 दिवसांपूर्वीची तारीख चुकून टाईप झाली उदापुरे. नाही सर, पत्र तयार होतं, पण आपले आर्किटेक्ट काळे शहरात नव्हते. ते कालच आलेत. त्या पत्रासोबत जोडणाऱ्या प्लान आणि इतर पेपर्सवर त्यांची सही घ्यायची होती म्हणून. त्यांना बोलवून घ्या उद्या. त्या शक्य नाहीये सर. ते मुंबईला चाललेत. सोमवारी परत येतील. What the hell is this? 100 बंगल्यांच्या प्रोजेक्टला इतका डिले कसा होऊ शकतो? काळे काय स्वतःला प्रेसिडेंट समजायला लागलाय? तर 90% काम पूर्ण झालंय. आता नगरपालिकेकडून ऑक्युपेशनल सर्टिफिकेट मिळालं की आपण सगळ्या लोकांना बंगल्याचा ताबा देऊ शकतो. पण तेवढ्या वेळ आपला पैसा ब्लॉक होतो उदापुरे. एवढी साधी अक्कल नाही तुम्हाला? सॉरी सर. हे लेटर मी नगरपालिकेत पाठवतो आणि येत्या आठवड्याभरात ओसी मिळवतो. वनराईच्या इन्स्पेक्शनचं काय झालं पुढे? केव्हाच झालं. फक्त आर्किटेक्ट काळेंकडून प्लान आणि ड्रॉइंग यायची बाकी. This is too much. या शहरात काय फक्त काळेच आर्किटेक्ट आहेत आणि आपण त्यांना वेळेवर पैसे मोजतो. त्यांनी वेळेवर आपलं काम करायला नको? तर हल्ली त्यांना नागपुरात मोठं काम मिळालंय, त्यामुळे आपल्या कामाकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही. त्यांना बोलवून घ्या आजच्या आज. पण सर, आजच्या आज. येस सर. ताई ताई, अगं तू अशी अचानक न सांगता कशी आलीस? मला तुझी खूप आठवण आली ना म्हणून मी अशी अचानक न सांगता आले. काय पण मला तुझी खूप आठवण आली ना म्हणून अचानक न सांगता आले. चल खोटारडी, उगाच माझं नाव सांगतेस. तुझं काहीतरी काम आहे ना? खरंच तुमची आठवण आली म्हणून आले. आई कुठे? देवळात गेलीये. मग काय म्हणताय अष्टी? बाबा, शाळा? सगळं मस्त 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 आहे. फक्त फक्त काय? काय नाही. सांग ना. अगं खरंच काय नाही. काका काकू तुला कसं कळलं? काय नाही, मी अंदाज बांधला. काहीतरी बिनसलंच आहे का ताई? ठीक आहे ग, 4 दिवसात येईल आयडीवर. कुणास ठाऊक. तूच बघ ना ताई. आधी बाबांनी काकांच्या गाडीत बसायला नकार दिला, नंतर बसले, पण तरी आधी का नाही बसले म्हणून काका काकूंचं वागणंच बदललं. नंतर काकांचं हे लाचलुचपतीचं प्रकरण, त्यामुळे हल्ली काकांचं येणं जाणं पण कमी झालं. येणं जाणं कमी झालं आणि दारू पिणं वाढलं. अंतरा, खरं तेच बोलतेय ताई. बोलायलाच पाहिजे का? तू बस, मी पाणी आणते.